काय आदेश तुम्ही दिलेले आहेत आणि कशा प्रकारे अंमलबजावणी होईल? राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही अवैध वाहतूक चालू आहे। आरटीओच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्यावर कारवाई केली जाते, परंतु कारवाई केलेली असताना सुद्धा थोड्या वेळासाठी ते अवैध वाहतूक बंद ठेवतात, पण नंतर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये ती वाहतूक होत असल्याकारणानं अनेक प्रवाशांचा जीवसुद्धा धोक्यात गेल्याच्या अनेक घटना आमच्याकडे आलेल्या आहेत। तशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आणि प्रामुख्याने एसटी महामंडळ जे हे राज्य शासनाचं एक महामंडळ आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ही सुविधा पुरवत असताना एसटी महामंडळाच्या रोजचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, परंतु प्रवासी संख्या कमी होत चाललेली आणि ह्या अवैध वाहतूक होत असलेल्या बसेसमधनं ती प्रवासी वाहतूक होत असल्याकारणानं एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। याची दखल प्रशासनानं आणि प्रामुख्यानं मंत्री या नात्यानं मी घेतलेली आहे आणि कालच या बैठकीमध्ये निर्णय असा झाला की उद्यापासून म्हणजे 1 मार्चपासून राज्यामध्ये जवळजवळ 1 महिना ह्या अवैध वाहतूक ज्या ज्या ठिकाणी केली जाते त्यांच्यावर कडक कारवाई केली जातील। त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचे लायसन्स रद्द केले जातील। ज्या बसेस किंवा काही ज्या 4 व्हीलर गाड्या चालत आहेत त्यांचे परवाने रद्द केले जातील। अशा प्रकारची ही मोहीम आहे आणि ही धडक मोहीम फार मोठ्या प्रमाणात घेतलेली असल्याकारणाने याला कुठेतरी आळा बसेल, परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रातील अवैध वाहतूक पूर्णतः बंद व्हावी यासाठी आम्ही कसोशीनं प्रयत्न करतो। ज्या ट्रॅव्हल्स आहेत की ज्यांना वाहतुकीला परवानगी दिली चालू राहतील? हे बिलकुल चालू राहणार नाही। ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या गाड्यांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गाड्या चालू राहणार नाही आणि प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका पातळीवरच्या आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आणि 1 मार्चपासूनच त्यावर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि 100% यावर फार मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे आळा बसण्याची शक्यता नाकारता येईल। सर, राज्यात पोलीस भरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। मीरा भाईंदरमधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। लोकशाही मराठीने ही परिस्थिती देखील समोर आणलेली आहे की मोठ्या संख्येने ज्या महिला उमेदवार आल्या आहेत, मुली आलेल्या आहेत, त्यांना रस्त्यावरती रात्रभर वेळ काढावा लागतो। तुम्ही तिथले आमदारही आहात, काय एकंदरीत यासाठी व्यवस्था निर्माण? आजच आता सकाळी मी अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते बातम्या बघितल्या, वाचल्या, ऐकल्या आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा राज्य शासनाच्या गृह खात्याची बदनामी करणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनलनी त्या बातम्या सोशल मीडियावर टाकलेल्या असल्याकारणानं त्याची गंभीर दखल राज्याचा परिवहन मंत्री व मीरा भाईंदर शहराचा आमदार या नात्याने मी घेतलीच। मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना कडक सूचना केल्या आहेत की जवळजवळ 2,500 हे परीक्षार्थी आहेत आणि वसई विरार मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील आणि पोलीस आयुक्त कार्यालयानं ही भरती प्रक्रिया चालू केलेली आहे। 25 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया